गुड मॉर्निंग मित्रांनो, मी सुरेश माळी. आज आलो सह्याद्री भटकंतीसाठी. मित्रांनो, तळागड किल्ला. आणि इथे आल्यानंतर तो वर चढून गेल्यानंतर बघू शकताय तुम्ही, हा एक इकडे रस्ता जातोय आणि हा इकडे जातोय रस्ता. आपल्याला जायचं आहे दोन्हीच्या वाल, हे गॅबिन वॉल म्हटलं जातं याला. याचं काम चालू आहे आणि याच्या मधोमधून वर गेल्यानंतर तो पाहू शकतोय वर महाराजांचा झेंडा. तिथे डौला तितकंच फडकतोय आज बी. मित्रांनो, तळागड किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये रोहे तालुक्यामध्ये येतोय. मित्रांनो, बघू शकताय किल्ल्याला जो जायचा रस्ता आहे हा बघा. एक नंबर निसर्ग सुंदर. मित्रांनो, किल्ल्यावर जर आले तुम्ही, असे दगडावर नाव वगैरे करू नये. मित्रांनो, बघू शकताय तुम्ही, आणि हा किल्ल्याला जायचा रस्ता आहे पायवाट. आणि आपण फायनली येऊन पोचलोय हनुमान मंदिराजवळ. मुख्य दरवाजाजवळ आलोय. बघा, महादरवाजा. जय श्रीराम, जय हनुमान. मारुतीरायाचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, बघू शकता तळागडावर पहिल्या स्टेपलाच हनुमानाची कोरलेली मूर्ती आहे. हा दुसरा तोफ इथं आहे आणि हा समोरचा जो दिसतोय तळागड. मित्रांनो, वर चढून आल्यानंतर हनुमान मंदिरच्या बाजूला या अशा प्रकारे 3 तोफे इथे या जागी ठेवलेले आहे. बघू शकताय तुम्ही. आणि हा खाली जो गाव दिसतोय हा तळागड आहे. मित्रांनो, फायनली पहिला स्टेप आलोय आपण वर. मित्रांनो, बघू शकताय खालून किल्ल्यावरून चढून ये जो का घामाघूम झाला. आणि फायनली आपण या झेंड्याजवळ येऊन पोचलेला आहे. आणि बघू शकताय आमचे जे कॅप्टन आहेत तिकडे बसलेले आहेत दोघं बी. गडाच्या वर टॉपला भक्कम अशी बुरुज आहे. इथे एक समोर मंदिर आहे. तटबंदी बघू शकताय मित्रांनो तुम्ही. खाली जो दिसतोय हा तळागड आहे. मित्रांनो, बघू शकताय तळागड. हा तळागडला येणारा रोड तळागावपासून इंदापूरपासून येणारा रोड आहे. हा बघू शकताय. यायलाच पाहिजे. मित्रांनो, किल्ल्यावरती बघू शकताय हा पाण्याचा टाकी आहे. आत्ताही सुद्धा याच्यामध्ये पाणी आहे. हा बघू शकताय हा एक टाका. हा पण आता या गाडीला 3 टाक्यामध्ये पाणी आहे. मित्रांनो, बघू शकताय किल्ल्यावर पडझड झालेली थोडाफार वाडा आहे. आपण बघूया. समोर आपल्याला दिसत आहे मंदिर. किल्ल्यावरील तटबंदीच्या साईडला पाण्याची टाकी आहे. बघू शकता मित्रांनो, हा तटबंदी एका साईडला पूर्ण खाली आहे. वरच्या बाजूला बघू शकताय हा तटबंदी. शेवटचा तटबंदी.
सुंदर बघू शकताय हा तटबंदी. मित्रांनो, किल्ल्यावर एक छोटीशी मंदिर आहे आणि हे गोमुख हा जो आहे मंदिर श्री चंडिका देवी ओम नमः शिवाय. मित्रांनो, तळागाडावर हे बघू शकताय बुरुज तुम्ही. आत्ताही पडझड झालेली नाही, व्यवस्थित आहे. मित्रांनो, समोर हा जो दिसतोय हा नदी कुंडलिक नदी आहे. समुद्राला जिथे मिळते त्या मांदाड खाडीवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. प्राचीन काळी कुंडलिक नदी मार्गे कोकणातील बंदरात उतरवणारा माल घाटावर जात असे. या व्यापारी मार्गावर बांधलेले कुडा, लेणी आणि तळागड, घोसाळगड, अवचितगड हे किल्ले या मार्गावरील प्रमुख साक्षीदार आहेत. मित्रांनो, बघू शकताय तुम्ही तळागडाची उंची समुद्र सपाटीपासून 1000 फूट इतकी आहे. सुंदर नजारा बघू शकता. लांबवर जो दिसतोय तो कुंडलिक नदी आहे. तळागड हा इसवी सन 1648 मध्ये शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इसवी सन 1659 मध्ये अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी सिद्धीने तळागडाला वेढा घातला. पण अफजल खानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्धीने वेढा उठवला. पुरंदराच्या तहामध्ये महाराजांनी 12 किल्ले सतुकडे ठेवले. त्यामध्ये तळागड हा एक किल्ला होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व आपणास समजते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्धीकडे गेला. इसवी सन 1735 मध्ये पहिला बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पुढे 1818 मध्ये जनरल प्रार्थरने हा किल्ला जिंकला. बघू शकताय 3 जण त्या तोफेजवळ जाऊन थांबलेले आहेत. आत्ता आपला किल्ला बघून झालेला आहे आणि आता आपण खाली जातोय. बघू शकताय आता खाली आपण उतरतोय. बघू शकताय मित्रांनो तुम्ही लक्ष्मण वाबळे, डोरे पाटील आणि केडी बाबू. तरी आज अशा प्रकारे आमचा तळागड किल्ला फायनली कंप्लीट केलेला आहे. मित्रांनो, मी आत्तापर्यंत आग्यामावळ बघितलं होतं, पण या झाडावर कमीत कमी मोजले तरी एक 20 आग्यामावळ या झाडावर लागलेले आहेत. बघू शकताय तळागडचा तटबंदी आत्ताही सुस्थितीत आहे आणि झेंडा आजही फडकतोय. याचा अभिमान सर्वांना वाटला पाहिजे. व्हिडिओ जर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.